नमस्कार, प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जे मुंबई म्हाडा मंडळाची 2640 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, त्या लॉटरीला आपल्यापर्यंत म्हणजे काल 16 एप्रिल पर्यंत जी बातमी आलेली आहे की किती लोकांनी अर्ज सादर केलेले आहेत, किती लोकांनी ईएमडी अमाउंट पेमेंट केलेली आहेत, कोणत्या लोकेशनची घरे आहेत, ही सर्व माहिती आपल्याला जे वृत्तपत्रामध्ये आलेली आहे त्याची बातमी आपण आता पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीची जी हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती या चॅनलवरती मिळत असते. सर्वप्रथम ही जी लॉटरी सुरुवात झाली ही 30 मार्चला लॉटरीला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला 30 तारखेपर्यंत एप्रिलच्या पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे ईएमडी अमाउंट पेमेंट करायचे आहेत, त्यानंतर तुमची जी प्रारूप यादी लागणार आहे, त्यानंतर फायनल ड्रॉप लागणार आहेत. ही सर्व माहिती जे आपलं पीडीएफ आलेलं आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि या लॉटरीचा निकाल हा 15 मेला लागणार आहे. अजून त्यांनी हा निकाल कुठे असणार आहे त्यांची जे लोकेशन आहे ते जरी सांगितले नसेल, जसं आपल्याकडे लोकेशन येईल, जशी माहिती येईल म्हाडाद्वारे, ती माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. जे दैनिक वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये अशी बातमी आलेली आहे की जे आतापर्यंत किती लोकांनी अर्ज केले, किती लोकांनी फॉर्म भरले, हे सर्व माहिती इथे आलेली आहे. त्यांनी असं सांगितलंय की म्हाडाच्या मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पातील 2640 सदनिकांसाठी बुधवारी सकाळपर्यंत 19,640 अर्ज आले असून यापैकी 10,326 अर्जदारांनी अनामत रक्कम भरलेली आहे. 2,640 घरांसाठी आतापर्यंत आपल्यापर्यंत जी बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये 19,640 अर्ज आलेले आहेत. सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडती करता ऑनलाईन अर्ज नोंदणी अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 30 मार्च रोजी प्रारंभ झालेला आहे. 30 तारखेपासून सुरुवात झाली. आता याच्यामध्ये कोणत्या लोकेशनची घरे आहेत, त्याच्यात जवळपास त्यांनी 97 ठिकाणी हे प्रकल्प आहेत त्यांच्या लोकेशनची घरे आहेत. पहाडी गोरेगाव येथे असलेल्या अत्यल्प गटातील घरांची किंमत 32,36,000 आहे. ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेमधील आहेत. सोडती अंतर्गत एकूण 97 विविध ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पाचा समावेश आहे व सर्व ठिकाणांच्या गुगल लोकेशन माहिती संकेतस्थळावर उपलब्ध देण्यात आलेली आहे. जसे तुम्ही हाऊसिंग म्हाडा साईडवरती जेव्हा तुम्ही जो तुमचा पॅन नंबर टाकून रजिस्ट्रेशन करता, जेव्हा तुम्हाला ते लोकेशन ओपन होतात, म्हणजे ज्या लोकेशनची घरे आहेत उत्पन्न गटानुसार, त्या लोकेशनला जर तुम्हाला जायचं असेल तर तिथे कोणत्या लॉटरी मधील कोणते घर शिल्लक आहेत, ईएमडी अमाऊंट किती आहेत, ही सर्व माहिती तिथे देण्यात आलेली आहे. जर तुम्ही साईट व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही ते लोकेशनद्वारे सुद्धा जाऊ शकता. आता याच्यामध्ये जी घरांच्या किमती आहेत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर विक्रोळीमध्ये 49 लाख रुपयामध्ये घर आहेत, अत्यल्प गटातील घरे आहेत. त्यानंतर पहाडी गोरेगाव 32,36,000, वडाळामध्ये 41,51,000, विक्रोळीमध्ये 35,38,000, त्यानंतर मानखुरमध्ये 29,37,000, कांदिवलीमध्ये माफ करा चांदिवलीमध्ये 26,70,000 रुपये. तर अशी ही या घरांच्या सर्वात स्वस्त असलेल्या घरांची जी लोकेशनची माहिती आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख 29 एप्रिल आणि ऑनलाईन अनामत रक्कमची तारीख आहे 30 एप्रिल. त्यानंतर सोडतीसाठी प्रारूप यादी लागणार आहे 5 मेला. हरकती तुम्हाला दाखल करायच्या 8 मे पर्यंत आणि मुदत स्वीकृती अर्जाचा अंतिम यादी 12 मे रोजी लागणार आहे आणि 15 मे रोजी तुमची सोडत काढली जाणार आहे. बघा, 30 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांची एक प्रारूप यादी लागते. ती प्रारूप यादी 5 मेला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमचं काही करेक्शन असेल, समजा फॉर्म भरताना काहींनी नावामध्ये मिस्टेक केलेली असेल, काहींनी कॅटेगरी मिस्टेक केलेली असेल, काहींनी म्हणजे जे काही तुमच्याच्याने चुका झाल्या असेल तर तुम्ही 5 तारखेला जेव्हा तो ड्राफ्ट लागणार आहे त्या 8 मे पर्यंत तुम्ही हे हरकती करू शकतात. त्यानंतर 8ला जो फायनल ड्रॉप लागणार आहे, फायनल ड्रॉप लागल्यानंतर तुम्हाला 12 मेला अंतिम यादी लागणार आहे आणि 15 मे या लॉटरीचा निकाल लागणार आहे. तर अशी ही या म्हाडा लॉटरीबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तो घेतो. धन्यवाद.